रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव नंतर जळगावातही आमदार मंगेश चव्हाण यांचं नेतृत्व ठरले सार्थ। चाळीसगाव नगरपालिकेत एक हाती नेतृत्व करत भाजपाला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून देणारे आमदार आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमॅन मंगेश चव्हाण यांनी जळगाव महानगरपालिका निवडणुकीतही पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवलाय। आमदार राजू मामा भोळे व आमदार मंगेश चव्हाण या जोडगोळीने जळगाव पालिकेत महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिले असून महायुतीचा डंका वाजलाय। विशेष म्हणजे हे दोनही आमदार चाळीसगाव तालुक्याचे रहिवासी आहेत। जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे। या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे आमदार मंगेश चव्हाण आणि जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या अचूक नियोजनाची निर्णायक भूमिका राहिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सोपवली होती। यापूर्वी जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळवून दिलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवण्यात आला होता। ही जबाबदारी त्यांनी पूर्ण ताकदीने व अचूक रणनीतीने पार पाडल्याचं चित्र दिसून आलंय। गेल्या काही दिवसांपासून आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव शहरात ठाण मांडत आमदार राजू मामा भोळे यांच्यासोबत समन्वय साधला। महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करत मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संवाद साधून निवडणुकीची दिशा ठरवण्यात आली आहे। सामाजिक व राजकीय समीकरणांचा अचूक अभ्यास करत जुन्या नव्या कार्यकर्त्यांना न्याय देणारी उमेदवार निवड प्रक्रिया राबवण्यात आली। प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एकमताने निर्णय घेण्याची भूमिका आमदार मंगेश चव्हाण यांनी बजावली आहे। संपूर्ण निवडणूक काळात त्यांनी आमदार राजू मामा भोळे यांना भक्कम पाठबळ दिल्याचं चित्र जळगाव शहरात दिसून आलंय। मराठा समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांना भाजपाने पुढे केल्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकसंघपणे भाजपाच्या पाठीशी उभी राहिल्याचंही या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी राबवलेल्या अचूक रणनीतीमुळे आणि आमदार राजू मामा भोळे यांच्या भक्कम साथीतून जळगाव महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.